हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. 12वी सायन्सच्या मॅथ्सच्या टॉपिकमध्ये लास्ट सेशनपर्यंत आपण डेरिव्हेटिव्सच्या काही फंक्शन्सबद्दल चर्चा केली आणि लास्ट सेशनला अगदी आपण डेरिव्हेटिव्सचं जॉमेट्रिक मिनिंग समजून घेतलं. सो जॉमेट्रिकली डेरिव्हेटिव्ह इज द स्लोप ऑफ द कर्व विच इज रिप्रेझेंटेड बाय द फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर आपण फ्रेश टॉपिकला सुरुवात करतोय, derivative of inverse function. So ultimate application of this topic is very simple. म्हणजे तुम्हाला टॉपिक शिकवण्यापूर्वी मी थोडंसं रिलॅक्स करतो की यू शुड एबल टू फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिवन फंक्शन बाय फाइंडिंग आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ इट्स इनवर्स. दॅट इज वन टाइप ऑफ एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सरळ सरळ आपण जी मेथड आत्तापर्यंत वापरत आलो तिने न काढता त्या फंक्शनचा इनवर्स काढून त्या इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काढून मूळ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आहे. आणि दुसरं एक्झाम्पल, तुम्हाला एक फंक्शन दिलं जाईल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि त्या फंक्शनच्या इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, राईट. म्हणजे आपल्याला त्या दोन प्रकारचे एक्झाम्पल तिथे विचारले जाते. त्यासाठी जे थेरम आपण वापरणार आहोत ते थेरमही फार सिम्पल आहे. सपोज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे आपलं रेग्युलर फंक्शन आहे, राईट. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे आपलं दिलेलं फंक्शन आहे. मग आता ह्या फंक्शनचा इनवर्स काय येणार आहे? x इज इक्वल टू, त्याला आपण इन टर्म्स ऑफ y घेणार आहे, राईट. x इज इक्वल टू वी कॅन से एफ इनवर्स y. अशा प्रकारे त्याचा तो इनवर्स तयार होईल. आता थोडक्यात काय, तर याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला विथ रिस्पेक्ट टू x तो येतो dy बाय dx विच इज जनरली आवर टार्गेट इन मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स. याचा डेरिव्हेटिव्ह काढला जर विथ रिस्पेक्ट टू y तो येणार dx अपॉन dy. सी हे दोन्ही फंक्शन जर डिफरन्शियल असतील म्हणजे डिफरन्शिएबल असतील, त्याचा डेरिव्हेटिव्ह निघण्यासारखे असतील, तर आपण dy बाय dx अपॉन dy काढून घेतो. आणि मग त्या ठिकाणी एक रिलेशन आपल्याला इथे एस्टॅब्लिश झालेलं आहे की dx बाय dy इज इक्वल टू 1 बाय dy by dx provided this dy by dx is not equals to 0, or you can use same relation as dy by dx is equal to 1 by dx upon dy. ठीक आहे. तर हे दोन्ही पद्धतीने तुम्हाला ते वापरता येतं. मी जसं तुम्हाला सांगितलं का दोन प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला सोडायला येतील. इन्स्ट्रक्शन दोन प्रकारचे असतील. एक्झाम्पल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या स्वरूपातच असेल, पण इन्स्ट्रक्शन जर अशी असेल का फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बाय युजिंग इनवर्स मेथड, by finding out derivative of its inverse. So in that case तुम्हाला dy by dx साठी हा dx upon dy काढावा लागेल, या फॉर्म्युल्यात टाकावा लागेल and then you can find out dy by dx. अदरवाइज दुसरी मेथड, दुसरा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला जर विचारलं फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ऑफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, सो दॅट मीन्स यू हॅव टू फाइंड आउट dx upon dy, कारण याचा इनवर्स काय. सो हे आपल्याला एकंदरीत इथे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा न्यूमेरिकल सॉल्व करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपलं थिअरी आहे, आपलं टार्गेट आहे, आउटकम आहे. सो इथे तुम्ही पहा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्सचा इनवर्स मी कसा लिहिला, एक्स ला इन टर्म्स ऑफ y मानला. ठीक आहे. सो ही प्रोसिजर तुम्हाला करता आली पाहिजे. मग दिलेलं फंक्शन समजा असं असेल तर सपोज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे, तर आपण x इज इक्वल टू स्क्वेअर रूट y असं फंक्शन लिहू शकतो. म्हणजे हे इंडिकेट करणार y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ y, हे म्हणजे त्याचं इनवर्स फंक्शन, राईट. तर ही प्रोसिजर देखील तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना करता आली पाहिजे. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड दी बेसिक्स ऑफ दिस टॉपिक आणि देन विल यूज दिस मेथड टू सॉल्व द एक्झाम्पल्स, राईट. तर तुमच्या पुस्तकात इथे हे थेरम दिलेलं आहे, dx अपॉन dy इज इक्वल टू 1 बाय dy बाय dx, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे फॉर द गिवन इन्स्ट्रक्शन, राईट. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली द इनवर्स इज, राईट. मित्रांनो समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे तुमचं 1 किंवा 1 ऑन टू फंक्शन जर असेल, ऑन टू फंक्शन असेल, तर मग x इज इक्वल टू एफ इनवर्स y एक्झिस्ट, राईट. सो असा त्याचा इनवर्स एक्झिस्ट होतो. आणि हे दोन्ही जर इफ y is equal to f of x and let us say this is g of y, आपण याला g of y म्हणू, and x is equal to g of y are
differentiable then f dash of g of y is equals to 1 by f dash of x. किंवा अदरवाइज यू कॅन राईट dx अपॉन dy हे समजायला थोडंसं सोपं आहे इज इक्वल टू 1 बाय dy बाय dx. ठीक आहे. सो ही झाली त्याची बेसिक थिअरी. आता आपल्याला इथे एक्झॅक्टली हे एका एक्झाम्पल मधून समजून घ्यायचं. सो जे एक्झाम्पल बुकमध्ये एक्सप्लेन करून दिलेलं आहे मी तेच तुम्हाला एक्सप्लेन करून देतो टू अंडरस्टँड दिस. इथे थोडंसं रिलॅक्स व्हा मित्रांनो. एक लक्षात घ्या, इनव्हर्सची थिअरी तुम्हाला जरी थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटत असली तरी एक्झाम्पल यू कॅन गो बाय स्ट्रेट वे बाय द रोबोटिक मेथड बाय यू नो फॉर्म्युले लक्षात ठेवून मेथड लक्षात ठेवून एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बट स्टील इट इज आवर ड्युटी टू एक्सप्लेन यू व्हॉट एक्झॅक्टली गिवन इन द बुक. ठीक आहे. बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. ते एक्झाम्पल काय आहे का, कन्सिडर y इज इक्वल टू 2x मायनस 2. ठीक आहे. आता आपल्याला याचात इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढून आपल्याला एक सिद्ध करायचं आहे. लक्षात घ्या त्याने काय दिलंय, y इज इक्वल टू 2x मायनस 2. दिस इज अवर फंक्शन f ऑफ x, राईट. आता मी जर x ला इन टर्म्स ऑफ y जर मानला तर तो काय होईल, y प्लस 2 डिवायडेड बाय 2. लेट दिस बी g ऑफ y. लेट दिस बी g ऑफ y. अदरवाइज हा काय आहे, यालाच काय म्हणतो आपण, और इट इज नथिंग बट f इनवर्स. सी दिस इज y इज इक्वल टू f ऑफ x. म्हणजे आपण हा x इज इक्वल टू काय घातला, f इनवर्स y असा हा तयार होईल, राईट. त्यालाच आपण काय म्हणतो, g ऑफ x किंवा f इनवर्स x म्हणलं तरी इथे चालेल. ठीक आहे. सो वी डोंट नीड टू गो इन दॅट डिटेल. सो नाउ वी हॅव क्लिअर कट टू फंक्शन f ऑफ x आणि याचा इनवर्स फंक्शन म्हणजे हा आहे. लेट मी फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ द फंक्शन. मी असं ॲझ्युम करतो की ऑल दी बोथ दीज फंक्शन्स आर डिफरन्शिएबल फंक्शन. हे दोन्ही फंक्शन कसे आहेत, डिफरन्शिएबल आहेत. असं जर मी ॲझ्युम करतोय तर माझा डेरिव्हेटिव्हच्या नियमाप्रमाणे याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू इट इज 2, राईट. आणि याचा विथ रिस्पेक्ट टू काय येईल, dx अपॉन dy इज इक्वल टू तो येणार माझा 1 बाय 2. ठीक आहे. म्हणजे दिस इज माय f डॅश x and this is my g dash y, right. So this is f dash x, this is g dash y. मी दोघांमध्ये जर रिलेशन बघितलं तर काय, g dash y is equals to 1 by f dash x. किंवा मी असं लिहू शकतो dx upon dy is 1 by dy upon dx. म्हणजे थोडक्यात डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज इक्वल्स टू 1 बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ इट्स इनव्हर्स. म्हणजेच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह हे एकमेकांचे कसे असतात, रेसिप्रोकल असतात. बस मला तुम्हाला हे सांगायचं होतं. नो लेट अस सॉल्व सम एक्झाम्पल बेस्ड ऑन दिस थिअरी. बट बिफोर दॅट तुमच्या पुस्तकातलं जे थेरम दिलेलं आहे ते थेरम आपण समजून घेऊ. आता तुम्हाला पुस्तकात काय थेरम दिलेलं आहे पहा. मी थेरमचे स्टेटमेंट तुम्हाला सांगतो पुस्तकातले. ही थेरमची स्टेटमेंट काय आहे का, समजा y इज इक्वल टू f ऑफ x इज अ डिफरन्शियल फंक्शन अँड ओव्हर द इंटरवल लेट अस से l in terms of x and y is 1 to 1 and on to function and dy by dx is not equals to 0. Also if y inverse if f inverse y is differentiable function on the interval f of l, then prove that d by dy of f inverse y is equals to 1 by f dash x. किंवा show that dx upon dy is equals to 1 by dy by dx where dy by dx is not equals to 0. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात त्याने काय सांगितलं तर सपोज y is equal to f of x is one function and x is equal to f inverse y is its inverse function. Now if both these functions are differentiable over the given interval, याच्यासाठी इंटरवल i आहे आणि याच्यासाठी इंटरवल f of i आहे. समजा या इंटरवलवर हे दोन्ही फंक्शन डिफरन्शिएबल असतील तर तुम्हाला असं दाखवायचं आहे
dx अपॉन dy म्हणजेच f डॅश ऑफ दिस f इनवर्स y, ठीक आहे ना, इज इक्वल्स टू, तो काय असतो, इक्वल्स टू 1 बाय हा dx अपॉन dy इक्वल्स टू काय असतो 1 बाय dy बाय dx म्हणजेच 1 बाय f डॅश x. या दोघांमध्ये हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं. ही थेरमची स्टेटमेंट आहे. थोडक्यात तुम्हाला ही स्टेटमेंट प्रूव्ह करायची. तर मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. त्याने आपल्याला काय दिलेलं आहे, समजा आपण असं ॲज्युम करू डेल्टा x इज अ स्मॉल इन्क्रिमेंट इन x and delta y is a small increment in y. So we can always write delta x, ठीक आहे. आपण आता इथे ऍडजस्टमेंट आहे, सी तुमच्या बुक प्रमाणे घेतो. इथे ऍडजस्टमेंट काय लिहितं तुम्हाला. आता मी ऍडजस्टमेंट काय करतो, डेल्टा x अपॉन डेल्टा y मल्टिप्लाइड बाय डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू 1, राईट. हे ऍडजस्टमेंट केली. डेल्टा x भागिले डेल्टा y गुणिले डेल्टा y भागिले डेल्टा x हा गुणाकार किती येणार आहे 1. मग दॅट मीन्स डेल्टा x अपॉन डेल्टा y इज इक्वल टू 1 बाय डेल्टा y अपॉन डेल्टा x, ठीक आहे ना. हियर डेल्टा y अपॉन डेल्टा x इज नॉट इक्वल्स टू 0, ठीक आहे. ही व्हॅल्यू 0 नाही आहे. नाउ लेट अस टेक लिमिट ऑन बोथ साइड. देयरफॉर लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y is equals to 1 by limit delta x tends to 0 delta y upon delta x, ठीक है. Now since both the functions as per the statement of theorem, since both the functions are differentiable function, that means this is nothing but derivative of this function, that is dx upon dy, and this is nothing but derivative of y, that is dy upon dx, right. Even dy by dx is not equals to 0. So this is how you can prove the theorem. So theoretical questions च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगितलं. आता अल्टिमेटली या टॉपिकचा आउटकम म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल कसे सोडवायचे ते आपण थोडक्यात समजून घेऊ, ठीक आहे. सी डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आपल्याला दोन भागात आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन म्हणजे अल्जेब्रिक फंक्शनचे इनव्हर्स, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शन. दुसरा भाग कोणता आहे, ट्रिगोनमेट्रिक इनव्हर्स फंक्शनचा भाग आहे, राईट. सो तो आपल्याला सेपरेटली बघायचा आहे. सो लेट अस हॅव सम एक्झाम्पल. आता माझ्याकडे दोन एक्झाम्पल आहे तिथं. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, समजा इन्स्ट्रक्शन काय आहे पहा. माझी इन्स्ट्रक्शन काय, इन्स्ट्रक्शन महत्वाची, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x युजिंग इनव्हर्स ऑफ y, ठीक आहे. त्याच्यासाठी एक्झाम्पल आहे मला पहिलं, y इज इक्वल टू क्यूबिक रूट ऑफ x प्लस 4, ठीक आहे. तो नीट लक्ष द्या. आता मी जर याचा डेरिव्हेटिव्ह काढला dy बाय dx बाय युजिंग स्ट्रेट फॉरवर्ड मेथड, सो हाऊ आय विल फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह पहिलं ते समजून घ्या. सी याचा स्ट्रेट वे डेरिव्हेटिव्ह काय, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ दिस x प्लस 4 and our cubic root म्हणजे 1/3. So it will come 1/3 into x plus 4 raised to 1/3 minus 1. So it will become 1/3 हा minus 2/3 होईल. So 1/x plus 4 raised to 2/3. It will be something like this, right? So आता आपल्याला इथे इनव्हर्स चा उपयोग करून याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. So तो कसा काढता येईल पहा. The given function is y is equal to cubic root of x plus 4. Therefore, we can write y cube is equal to x plus 4. Hence, x is equal to y cube minus 4. Right? मी काय केलं, दोन्ही बाजूचा क्यूब केला, त्याला क्यूबिक रूट मधनं बाहेर काढलं, त्यानंतर मी x is equal to y cube minus 4 असं लिहिलं. So this is my y is equal to f of x, y is a function of x. This is my x is equal to f of y, that is x is a function of y, which is nothing but the inverse of this function, ठीक है. Now let me find out derivative of this function. So derivative of this function with respect to y का है ना रे, dx upon dy is equal to 3y square. Then I'll have to use the formula now. So I know dy by dx is equal to 1 by
dx upon dy. That is 1 by 3y square. Right? It is 1 by 3y square. That is, it is nothing but 1 by 3 into. Now since y is equal to this, त्याचा square किती होईल? x plus 4 raised to 2 by 3. So it is x plus 4 raised to 2 by 3. This is my answer. It is same as that of the regular standard method. Right? So ही झाली पहिली instruction. Find the derivative of y is equal to f of x using inverse of y. Instruction नीट रीड करायची. आपल्याला y चा inverse चा डेरिव्हेटिव्ह नाही काढायचा आहे, आपल्याला y चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, बट वी हॅव टू फाइंड आउट इट बाय इनवर्स फंक्शन मेथड. आता दुसरी इन्स्ट्रक्शनचा आपण प्रॉब्लेम बघू. ठीक आहे. आता यात आणखी एक प्रॉब्लेम आहे, तो एक घेऊ आपण. आता सेकंड प्रॉब्लेम काय आहे बा? सेकंड प्रॉब्लेमची स्टेटमेंट आहे. सेकंड प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे? y इज इक्वल टू square root 1 plus root x. Again we have to follow the same instruction, that is we have to find out the derivative of y with respect to x only, right? But the method should be inverse method. So let us find out first inverse of y. Here y is equal to this, therefore y square is equal to 1 plus root x, therefore root x is equal to y square minus 1, therefore x is equal to root y square minus 1. ठीक है? So this is my f of x and this is my f inverse x, I can say, right? Or f of y otherwise. So let us find out derivative. So dx upon dy मी याला with respect to y differentiate करतो. तर हा काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह? 2y upon 2 under root y square minus 1. कंपोजिट फंक्शनचा मेथडने मी त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला, which is y divided by under root y square minus 1. ठीक आहे. सो दिस इज माय डेरिव्हेटिव्ह. मग आता मला काढायचा आहे ऍक्च्युअली dy by dx. मी इथे काढलाय dx upon dy. Therefore dy by dx is equal to 1 by dx upon dy. सी ही स्टेटमेंट लिहायची मी डेअरिंग का करतोय? बिकॉज द फंक्शन्स आर डिफरेंशिएबल. द स्टेटमेंट इज व्हॅलिड ओनली व्हेन the function and its inverse both are differentiable. ठीक आहे. आता एखाद्या फंक्शनला डिफरन्शिएबल आपण कधी म्हणतो? जर तो काय असेल? कंटिन्युअस असेल तर. म्हणजे त्याचा लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह राईट हँड डेरिव्हेटिव्ह सारखा असेल. सो नो नीड टू गो इन दॅट मच थेअरी. सो हियर आपण जे मेन स्ट्रीम घेतलेली आहे, मोस्ट ऑफ द फंक्शन्स गिवन इन युअर बुक, दे आर ॲक्च्युअली डिफरन्शिएबल. सो डोंट वरी ॲज फार ॲज द बोर्ड इज कन्सर्न. ओके. So let us put the value here. So it is 1 by y divided by square root y square minus 1. That is square root y square minus 1 divided by y. So let us put the value of y here. So here it is y square, that is 1 plus root x and minus 1. So there is root x inside the root, right? So it is root x inside the root, because y square काय होणार इथं? 1 plus root x minus 1. So 1 minus 1 cancel होईल. It is root of root x. ठीक है? Divided by it is 1 plus root x. So our answer will be something like this. ठीक है? So this example is actually given in the solve example. So this is how you can find out the answer. Okay. I think I have made some mistake here, because 1 plus root x, so we have taken, so here we have done one mistake actually, right? आपण एक मिस्टेक केली इथे, हे रॉंग झालं आपलं. जर y square is equal to 1 plus root x is equal to y square minus 1, इथं आपण रूट नव्हतं टाकायला पाहिजे. ठीक आहे. So let me correct from this. So anyway, x इज इक्वल टू काय येणार आपलं? y स्क्वेअर मायनस 1. कारण आपलं आन्सर चुकलं होतं, त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता आपण डेरिव्हेटिव्ह करू. सो dx अपॉन dy इज इक्वल्स टू, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? कंपोजिट मेथडने इट इज 2y स्क्वेअर मायनस 1 आणि मल्टिप्लाइड बाय याचा डेरिव्हेटिव्ह किती? 2y. सो इट इज 4y y स्क्वेअर मायनस 1. देयरफॉर dy by dx is equals to 1 by
dx upon dy, that is 1 by 4y y square minus 1. So let us now put the value. Now y square is 1 plus root x and minus 1. So it is root x, and this is y is 1 plus root x. So it is 4 root x into bracket 1 plus 4 root x into other bracket you can always write 1 plus root x. Okay. So this is your answer. Right? अशा पद्धतीने ते प्रॉब्लेम सॉल्व आहे. See, ultimately हे एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे. You can always check. So my intention is to tell you, read the instruction carefully. You have to find out derivative of y only. Only thing you have to use the inverse method. Right? आता याच्यात दुसरा प्रकारचा प्रॉब्लेम कसा आहे पहा. So find the derivative of inverse of a function. Instruction काय आहे? Find the derivative of inverse of a function. म्हणजे आता तुम्हाला y is equal to f of x हे फंक्शन दिलं जाईल आणि त्या फंक्शनचं तुम्हाला इनव्हर्स काढायचं, त्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. सपोज y is equal to 2x cube minus 6x. इंस्ट्रक्शन काय आहे? फंक्शन काय आहे? y is equal to 2x cube minus 6x. इंस्ट्रक्शन आहे फाइंड डेरिवेटिव ऑफ inverse of y is equal to f of x, which is defined as 2x cube minus 6x. Let me check the example once again. So it is 2x cube minus 6x. Okay. Now, since this function is differentiable, assume that this function is differentiable. Therefore, its derivative with respect to x is dy by dx is equal to, it is 6x square minus 6. Now we know dx upon dy is equals to, तो काय 1 by dy by dx. So it should be 1 by 6x square minus 6. So is it like this only? So let us have one more trick here. So here, if we try to convert this y in terms of x, so what can be done? The instruction is to find out inverse of a this function. So straight away, this is the method we can use to find out the derivative, right? So this is how. Actually, we have to find out the derivative at x is equal to, okay, x is equal to minus 2. So straight away we can put the value of x here and we can find out. So at x equals to minus 2, so it will become dx upon dy, it will become 1 by 6 into minus 2 square minus 6. So it is 24 minus 6, 1 by 18. ठीक आहे. So या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता तुम्ही. सो dy by dx फाइंड आउट करून घ्यायचा आणि फॉर्म्युलाचा वापर करायचा. ठीक आहे. सो दिस इज अबाउट डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. सी याच्यातनं एक 2 मार्काचं एक्झाम्पल आपण एक्सपेक्ट करू शकतो स्ट्रेट बोर्डला, ज्यामध्ये तुम्हाला y is equal to f of x चा x is equal to f of y किंवा x is equal to f inverse x करायचा आहे आणि फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो इट इज नॉट दॅट मच कॉम्प्लिकेटेड ॲक्च्युली. नाउ द मेन फोकस विल बी ऑन डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. So let us first look at the list of standard formula and then we will discuss one by one how that formula is formulated or how that formula is derived, right? So in general we have trigonometric functions sin x, cos x, then tan x, we have cot x, we have sec x and we have cosec x, right? So these are our 6 trigonometric functions, right? आता याचे इनव्हर्स काय काय होतील तयार, म्हणजे नॉट एक्झॅक्टली याचे, पण ह्या संदर्भात करस्पॉन्डिंग इनव्हर्स फंक्शन काय आहे? साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स, कॉट इनव्हर्स एक्स, सेक इनव्हर्स एक्स and cosec inverse x. So we have 3 trigonometric functions and therefore we have 3 inverse trigonometric functions. Now standard formula for the derivative of inverse trigonometric functions is derivative of sin inverse x. It is 1 by under root 1 plus x 1 minus x square. Okay.
So derivative of sin inverse x is 1 by under root 1 minus x square. Here this mod of x is not equals to, or it is always less than 1. ठीक आहे, तो किती असतो? Less than 1 असतो. We can take it less than, okay, it is less than 1. Then derivative of cos inverse x, it is minus 1 by square root 1 minus x square for the same condition. Then derivative of tan inverse x, it is 1 by 1 plus x square. Derivative of cot inverse x, it is minus 1 by 1 plus x square. Derivative of sec inverse x, it is 1 by x under root x square minus 1. And finally derivative of cosec inverse x, it is 1 by x minus 1 by x under root x square minus 1. So here where x can be greater than 1. So ultimately या गोष्टी ज्या आहेत, these are the important formula, standard derivative of standard inverse trigonometric function. हे का ऑर्डिनरी स्टुडंट्सचे पाठ पाहिजे, राईट. आता थोडंसं डिटेलमध्ये जर जायचं ठरलं तर हे कसे आले हे आपल्याला थोडंसं आता डिटेलमध्ये बघायचं. ठीक आहे. आता साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर कसा घेतला हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू फॉर द गिवन कंडिशन, राईट. आता याच्यावरती बोर्डाचा प्रश्न विचारतील, शो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज 1 by under root 1 minus x square for x belongs to close interval minus 1 to 1, and here y is equal to basically function is y is equal to sin inverse x. So definition of function is y is equal to sin inverse x. Then we have to show that this d by dx of sin inverse x or otherwise dy by dx is equals to 1 by under root 1 minus x square. And the condition is x belongs to minus 1 to 1 and y belongs to closed interval minus pi by 2 to plus pi by 2, right. So this is the condition. यासाठी आपल्याला तो त्याचा इंटरवल काढायचा. So for the sine function the interval is it is minus pi by 2 to pi by 2. Okay. So आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं. How to prove this, right? It is very simple actually. Just focus on the screen. See here y is equal to sin inverse x, right? Therefore we can write x is equal to sin y. ही पहिली स्टेप. ही सगळ्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या बाबतीत ही स्टेप लक्षात घ्यायची. आपल्याला त्याने दिलेलं असतं y is equal to sin inverse x किंवा cos inverse x किंवा cot inverse x किंवा tan inverse x. आपण काय करायचं, x is equal to sin y त्याला कन्वर्ट करून घ्यायचं. नाव dx upon dy derivative of sin y with respect to y is cos y. sin चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, cos. त्या हिशोबाने आपण तो घेतला. सी आपण इथे एक लक्षात घ्या, sin and cos are these are the real valued function. So their inverse is also differentiable and they are also differentiable. त्या कॉन्फिडन्सने आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढला, तो किती आला, cos y. Now we know sin square y plus cos square y is equal to 1. ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. या हिशोबाने cos y ची किंमत काय यायला पाहिजे, प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस sin square y, right? So that is why it is plus minus under root 1 minus sin square y. But sin y is equal to x. म्हणून हे काय येणार, प्लस मायनस अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला जो फॉर्म्युला डिराइव्ह करायचा तो काय आहे, 1 बाय अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. आता इथं प्लस मायनस आले, अगोदर आपल्याला त्याच्यात निर्णय घ्यायचा का वेदर टू टेक प्लस और मायनस. सो लेट अस सी द क्वाड्रंट सिस्टम. दिस इज अवर फर्स्ट, सेकंड, थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. एंगल जर टाकले स्टँडर्ड तर 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2.
आता आपण जर दिलेली रेंज आणि या फंक्शनची जी डोमेन म्हणतो ती किती आहे, -π/2 π/2. म्हणजे थोडक्यात हा इथे आपण निगेटिव्ह डायरेक्शनने मोजलं तर -π/2 आणि हा π/2. सो वी हॅव टू फोकस ऑन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. आता पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये हा जो cos y आहे तो कसा असतो, पॉझिटिव्ह, राईट. वाय अँगल कुठे आहे तुमचा, पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये. सो इन फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट सिन्स cos इज पॉझिटिव्ह, therefore this must be taken positive. So हा काय येईल, 1 - x², right. Now we know dy/dx is equal to 1/dx/dy theorem, and that is why it is 1/√1 - x². So this is how you can prove the derivative of sin inverse x is 1/√1 - x². Now similarly we can prove derivative of cos inverse x is -1/√1 - x². ठीक है. So we'll take we will obtain this derivative of standard trigonometric functions in the next session. इथे मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला ह्या सेशनची मिनिमम रिक्वायरमेंट आहे, यू शुड रिमेंबर द फॉर्म्युला फॉर ऑल द इनवर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शन. सगळ्या ट्रिगोनमेट्रिक इनवर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले तुमचे पहिले पाठ पाहिजे. अँड देन यू शुड नो द प्रॉपर्टीज ऑफ इनवर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शन. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मॅथ फर्स्टमध्ये ट्रिगोनमेट्रिक फंक्शनमध्ये शेवटी इनवर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनची थिअरी दिली आहे, तिथे त्यांनी प्रॉपर्टीज दिली आहे. सो टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑन इनवर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शन, एका नॉर्मल कॅन्डिडेटला काय लागतं, त्याच्या डोक्यात फॉर्म्युला पाहिजे आणि दुसरं त्याला इनवर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनच्या प्रॉपर्टीज माहीत पाहिजे. अँड देन बाय युजिंग सिंपल रूल्स ऑफ डेरिवेशन डिफरेंशिएशन he can solve the number of numerical. So in next session what we'll see how to find out, we'll prove the derivative of tan inverse, cot inverse, sec inverse and rest of the trigonometric function. We'll discuss certain properties and then we'll try to solve some numerical. Okay, thank you.